नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका. पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. करू शकता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी बघू शकता, दरवर्षी ठरलेले असतं कांदा सगळ्यांना रडवणार. घाऊक भाव 5 रुपये किलोच्या आसपास असल्याने शेतकरी आणि नोव्हेंबरपर्यंत किरकोळ किमती 100 रुपयापर्यंत पोहोचल्यावर ग्राहक असे दोघेही रडतात. कारण भारतात 2 प्रकारचे कांदे पिकतात. लाल कांदे ज्याचं सेल्फ लाईफ 2 आठवडे आणि गुलाबी मोठे पीक कांदे ज्याचं सेल्फ लाईफ जवळपास 6 महिने असतं. ताज्या कांद्याचे पहिले पीक ऑगस्टमध्ये दक्षिण कर्नाटकातून येतं. त्यानंतर पुरवठा हळूहळू उत्तरेकडे वळतो. सप्टेंबरमध्ये कोल्हापूर, ऑक्टोबरमध्ये नाशिक, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील कांदे फेब्रुवारीच्या अखेरीस बाजारात येऊ लागतात. ऑगस्ट ते फेब्रुवारीमध्ये जास्त नाशिवंत लाल कांदे येतात. लाल हंगाम संपल्यानंतर लगेचच गुलाबी कांदे, ज्यांना गावठी किंवा गुलाबी म्हणतात, मार्च ते मे महिन्यात सुरुवातीला येऊ लागतात. ते भारतात मुख्य आधार आहे आणि चांगल्या किमती मिळवतात. गुलाबी कांदे अनेक महिने साठवले जातात आणि सोडले जातात. ऑगस्टपर्यंत नवीन उत्पादन येत नाही. धन्यवाद. ही होती महत्त्वाची अपडेट. नोव्हेंबरपर्यंत गुलाबी कांद्याचा साठा कमी होतो. खराब मान्सून किंवा अतिवृष्टीमुळे ज्या ताज्या लाल कांद्याचा पुरवठा विस्कळीत होतो. परिणामी सणाच्या हंगामाच्या मध्यभागी तीव्र क्रंच तयार होतो. त्यामुळे कांद्याचे जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळपास 30% किंवा 10 लक्ष टन कांदा वाया जातो. धन्यवाद. अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र